गुणवंत अशा कॉलेजमध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आपण मोठ्या आनंदामध्ये अतिशय जय्यत तयारीनिशी नियोजनबद्ध असा संपन्न करत आहोत। त्याबद्दल मला मनापासून आनंद होत आहे। या ठिकाणी माझा जो सन्मान केलात त्याबद्दल देखील मी कृतकृत होऊन आपले आभार मानत आहे। हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या नियोजनाखाली संपन्न झाला आणि होत आहे, या संस्थेचे संस्थाप्रमुख अर्थात गोविंदरावजी निपकाम साहेब यांचं देखील मी स्मरण करतो। या तुमच्या कॉलेजचे प्राचार्य लकेश्री सर, त्यांचा संपूर्ण अध्यापक वृंद, नुकतेच सेवानिवृत्त झालेले साळुंके सर, कदम सर, आमचे मोहिरे सर ज्याने सुंदर असं फलकलेखन केलं आहे, ते आमचे मित्र आणि तुम्ही सगळे गोड हसऱ्या चेहऱ्याचे माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, हा संविधान दिन संपन्न करत असताना मला एका गोष्टीची आठवण होते आणि त्या गोष्टीची सुरुवात करणं माझं कर्तव्य आहे। ह्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, परंतु त्याआधी मुघलशाही होती, परकीयांची आक्रमणं होती आणि शिवाजी महाराजांसारखं अतिशय द्रष्टा नेता या भूमीवरती जन्माला आला आणि ते स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं त्या राष्ट्रमाता जिजाई आणि जे स्वप्न साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर राष्ट्रपुरुष राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि यांचा सगळा हा समतेचा वारसा ज्यांनी या संविधानामध्ये आणला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील मी स्मरण करतो आणि थेट माझ्या विषयाशी सुरुवात करतो, कारण वेळ खूप झालेला आहे आणि म्हणून या नामोल्लेखामध्ये जास्त मी जात नाही। सर्वांप्रती अपार श्रद्धा, अपार करुणा, अपार मैत्रीभाव प्रकट करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिनानिमित्तानं संविधान समजून घेताना आपल्या देशाचा इतिहास आपण समजून घेणं काळाची गरज आहे। लकेश्री सर, मी काळाची गरज हा शब्द वापरला, कारण काळ अशा वळणावर आहे आणि म्हणून आपण संविधान समजून घेणं गरज आहे। आणि समजून घेत असताना या देशाची पार्श्वभूमी, हा देशाचा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे। ह्या देशाचा इतिहास पाहिला तर गौरवशाली आहेच, आपली संस्कृती महात्तम आहेच, परंतु या देशावरती अनेकांची आक्रमणं झालेली आहेत। ही आक्रमणे 150 वर्षे इंग्रजांची होतीच, डचांची होती, फ्रेंचांची होतीच, पोर्तुगीजांची होतीच, मुघलांची होती, कुशाण होते, म्हणजे मुघल आले आपल्याला माहिती आहे, कुशाण आले, हून आले, ग्रीक आले, या सगळ्यांच्या आक्रमणामध्ये आपला भारत देश हा पोळला गेला होता। हे सगळे आपल्याला पारतंत्र्याचा इतिहास माहिती आहे, परंतु या पलीकडे जाऊन मी म्हणतो की हे जरी राजकीय पारतंत्र्य जरी असलं तरी या देशामध्ये सामाजिक देखील गुलामगिरी होती, हे आपल्याला मान्य करावी लागेल। आणि अशा या गुलामगिरीतून, पारतंत्र्यातून ह्या देशाने जी उभारी घेतलेली आहे ती जगाला कौतुकास्पद आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये अनेक जाचक अटी होत्या, आमच्या स्त्रियांसाठी देखील जाचक कायदे होते की शूद्राणा विद्या वर्जित। शूद्र म्हणजे आपण सगळे शूद्र ठरवलेले होते इथल्या व्यवस्थेने। शूद्रांना विद्या वर्जित, विद्येचा अधिकार नव्हता। शूद्रांना धनवर्जित, शूद्रांना धन बाळगण्याचा अधिकार नव्हता। आणि शूद्रांना शस्त्रवर्जित, शूद्रांच्या हाती शस्त्र गेलं नाही पाहिजे असं देखील बंधन होतं। ते पहिलं बंधन जर कुणी उठवलं असेल तर शूद्रांना शस्त्रवर्जित हे बंधन उठवण्याचं काम सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। हे पहिलं बंधन उठवण्याचं काम शूद्रांना शस्त्रवर्जित, म्हणजे शूद्रांच्या हातात शस्त्र जाता कामा नये, मग तो पराक्रमी होईल, धैर्यवान होईल, शौर्यवान होईल। हे बंधन उठवण्याचं काम जर कुणी पहिलं केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या बहुजनांच्या हातात शस्त्र दिलं। मग तो कोणत्याही जातीचा असो, रामोशी असो, तेळी असो, तांबोळी असो, महाग असो, महार असो, ह्या सगळ्यांच्या हातात शस्त्र दिलं आणि त्याच्यातलं शौर्य, त्याच्यातलं धैर्य, त्याच्यातला पराक्रम जागृत केला आणि यस आपण देखील राजा होऊ शकतो ही अस्मिता जागृत केली।
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पहिलं बंधन उठवलं, जे बंधन होतं शूद्राणा शस्त्रती वर्जयित. दुसरं बंधन उठवलं की शूद्राणा धनवर्जित, म्हणजे शूद्रांच्या हातात धन जाता कामा नये. आपण जुना काळ आठवूया, तेव्हा आपल्याला पैसा नसायचा, वस्तूच्या बदल्यात आपण वस्तू घ्यायचो. परंतु ह्या शूद्रांच्या हातात धन जर गेलं तर ते सधन होतील, धनवान होतील, श्रीमंत होतील, आपल्या वज्रमुठीत राहणार नाहीत. आणि म्हणून शूद्राणा धनवर्जित असं बंधन होतं. मनुस्मृतीतली बंधनं सांगतोय. कारण राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वी ह्या देशामध्ये मनुस्मृतीचे कायदे होते, स्मृतींचे कायदे होते. याचं मी उदाहरण देतो. ते धनवर्जितेचं बंधन उठवले ते राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार यांनी धनाचं बंधन उठवलं आणि आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक 18 पगड जातीतल्या लोकांना आपल्या संस्थानामध्ये विलीन करून दिलं. 50% आरक्षण दिलं. सर्व जातीतल्या लोकांना वसतिगृह काढली, मुलींसाठी शाळा काढल्या आणि त्यांना धनवान केलं आणि धनाचं बंधन उठवलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तिसरं बंधन होतं शूद्राणा विद्यावर्जित. शूद्रांच्या हातात विद्या गेली नाही पाहिजे, कारण विद्या जर घेतली तर ते विद्यावान होतील, शिकतील, सुशिक्षित होतील. आणि म्हणून विद्येचं बंधन फक्त एक मुठभर लोकांसाठी नव्हे तर बहुजन लोकांसाठी होतं. काही निवडक लोकांसाठी फक्त विद्यादान करण्याचं स्वातंत्र्य होतं. त्या विद्येचं बंधन उठवणारे खऱ्या अर्थानं राष्ट्रपुरुष, खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंसाठी जोरदार टाळ्या असल्या पाहिजेत. कारण त्यांनी 1848 साली आमच्या या भगिनींसाठी, मुलींसाठी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये मुलींनी शिक्षण घ्यावं म्हणून जनप्रचार केला. परंतु मित्रांनो, कोणी शाळेत आलं नाही. त्यांना उलट विरोध झाला. त्यांच्यावरती शेण फेकण्यात आलं, दगड फेकण्यात आले, शिव्या देण्यात आल्या. परंतु आपल्या पत्नीला त्यांनी शिकवलं आणि मुलींच्या शाळेची मुख्याध्यापिका केली. पण मित्रांनो, त्या शाळेत फक्त 6 मुली आल्या. 6 मुली फक्त आल्या, फक्त त्याही ब्राह्मण वर्गाच्या आल्या. आणि म्हणून या विद्येचं बंधन उठवणारे राष्ट्रपुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहेत. ही 3 बंधनं होती. त्यापैकी अनेक बंधनं होती. स्त्रियांसाठी तर जाचक अटी होत्या, त्या मी या उघड विचारपीठावरून सांगू शकत नाही. अशा स्त्रियांना देखील खूप मोठे कायदे होते. आज आपले कायदे मोडलेले आहेत, कारण राज्यघटनेचं राज्य आलेलं आहे. आपण स्वतंत्र भारतात आहोत. मग सांगायचा माझा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांच्या आईंनी महिलांवरती अत्याचार पाहिले होते, आपल्या समाजातल्या होणाऱ्या बहुजन वर्गावरती अत्याचार पाहिले होते. आणि म्हणून आपल्या मुलाला शौर्यवान, धैर्यवान आणि पराक्रमी बनवण्यासाठी पुण्यात आल्या बेंगलोरहून आणि स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं स्वप्न ज्या कुशीत, ज्या मातेनं पाहिलं, त्या आपल्या मुलाकडे ते पूर्ण करून घेतलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांसाठी, सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी समान व्यवस्था आणली आणि रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. तोच धागा आमच्या शाहू महाराजांनी पाळला आणि आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण देऊन आमच्या बहुजन समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना शिक्षणाचा, वसतिगृहात राहण्याचा, नोकरी करण्याचा अधिकार दिला. तो केवळ आपल्या संस्थानासाठी का होईना, पण हे देशासाठी संदेश होता. तोच धागा आमच्या ज्योतिराव फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि आपल्या बहुजन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला की असा असतो राजा. आणि तोच वारसा आमच्या ज्योतिराव फुल्यांनी चालवला. आणि ह्या सर्व महामानवांचे विचार जे समतेचे होते, बंधुत्वाचे होते, सामाजिक न्यायतेचे होते, समानतेचे होते, स्वातंत्र्याचे होते, अखंडतेचे होते, धर्मनिरपेक्षतेचे होते, ते सगळे तत्व, ती तत्व प्रणाली स्वतंत्र भारतामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून राज्यघटनेमध्ये अर्थात संविधानामध्ये कायदेशीर आणून त्याला कायदेशीर शिक्कामोर्तब केला. ते बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. बाबासाहेबांनी जो विचार घेतला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहू महाराजांसारख्या महान राजांकडून आणि आपल्या युगपुरुषांकडून घेतला. आणि म्हणून या संविधानाला फार मोठा अर्थ प्राप्त होत आहे. मित्रांनो, मी जुन्या काळात मुद्दाम गेलो की आपल्याला पार्श्वभूमी सांगणं फार गरजेचं आहे.
आपण आज 18 वर्ष पूर्ण झालेली मंडळी आहे. 18 वर्षाचे आमचे ज्योतिराव फुले असताना मुलींची शाळा काढायला निघाले होते. पुढे 10 वर्षाचे असताना आमचे शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर आणण्यात आले होते आणि 15 वर्षाचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन स्वतःचं राज्य निर्माण करायला गेले होते. आपण तर 18 वर्षाचे युवक आहात, 20 वर्षाचे युवक आहात, 21 वर्षाचे युवक आहात. आपण देखील तोच धागा पकडणं गरजेचं आहे. ज्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत ते शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम साहेब यांनी पुणे वयाच्या 21व्या वर्षी ही सह्याद्री शिक्षण संस्था उभारलेली आहे. मग स्वप्न कधी पाहिलं असेल त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रहो, आपल्या ह्या आचरणाचा, आपल्या ह्या आदर्शांचा वाटा पण मोठा आहे. आपल्या ह्या आदर्शांचा वारसा खूप मोठा आहे. आपल्या आचरणाचा आरसा मोठा असणं गरजेचं आहे. म्हणून हे उदाहरण दिलं. आणि ज्या महामानवाने, ह्या सर्व महामानवांचे, युगपुरुषांचे विचार आपल्याला जेव्हा राज्यघटनेमध्ये मसुदा समितीचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्याचा यथोचित उपयोग करून ही सगळी तत्त्वप्रणाली भारतीय संविधानामध्ये आणली, ती व्यक्ती किती विद्वान होती ती देखील आपण पाहणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीबद्दल अनेक लेखकांनी, अनेक कवींनी, अनेक साहित्यिकांनी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात महामानव राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शब्दाच्या कवेत घेण्याचा अनेक साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी प्रयत्न केला आहे, तरी देखील बाबासाहेब शिल्लक राहतात. असलेच एक साहित्यिक आहेत, ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार. ते जवी पवार अशा या राज्यघटना, भारतीय संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती काय बोलतात, काय लिहितात. आंबेडकर उत्तर, आंबेडकर खंड 2मध्ये त्याचा कोट या ठिकाणी मी करतो. जोरदार टाळ्या वाजवणार ही माझी गॅरंटी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार आंबेडकर उत्तर, आंबेडकर साहित्यिक खंड 2 या पुस्तकात असे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षांना वाकवणारा झंझावात. तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षांना वाकवणारा झंझावात. 20 मार्च 1927 रोजी 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वडवानं अर्थात समुद्राग्नी होता. तो अथांग समुद्रातून आमच्या करोडो भारतीयांना सही सलामत किनारा पार करण्यास मदत करणारा दीपस्तंभ होता. तो अथांग समुद्रातून करोडो भारतीयांना आमच्या बहुजनांना सही सलामत किनारा पार करण्यास मदत करणारा दीपस्तंभ होता. तो अहो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळण्याची किमया करणारा जादूगार होता. तो आणि सूर्यकुलाला ललांबू तोडणारा प्रज्ञा सूर्य होता. अशा या प्रज्ञा सूर्याने आपल्या भारताची राज्यघटना अर्थात संविधान लिहिलेलं आहे. मित्रहो, माणसाने किती मोठं व्हावं त्याचं एक उदाहरण आहे की ज्या व्यक्तीला आपल्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, शाळेमध्ये, वर्गामध्ये, तुमच्या क्लासमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता, व्हरांड्यात बसून अभ्यास करायचा, आपल्या सर्व मुलांमध्ये मिसळण्याचा अधिकार नव्हता, आपल्या वर्गामध्ये फळा असतो त्या फळ्याच्या मागे डबा ठेवण्याचा अधिकार नव्हता, शाळेतल्या नळाला हात लावण्याचा अधिकार नव्हता, व्हरांड्यात बसून अभ्यास करणाऱ्या महामानवाने आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये 32 पदव्या संपादन केल्या. 32 पदव्या संपादन केल्या. जगातल्या 60% लोकशाही देशातल्या संविधानाचा अभ्यास केला आहे. आणि म्हणूनच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जो स्टॅच्यू आहे, जो पुतळा आहे, त्या पुतळ्याला कोलंबिया विद्यापीठाच्या प्रशासनाने लिहिलं आहे, द सिम्बल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. एवढं मोठं व्हावं. त्यांचा जन्मदिन 14 एप्रिल संयुक्त राष्ट्र संघटनेने, ज्या संघटनेमध्ये 193 देश आहेत, त्या संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन हा ज्ञान दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तिसरं उदाहरण देतो. आपण पृथ्वी ग्रहावरती राहतो.
पृथ्वी हा ग्रह एका सूर्यमालेत आहे. सूर्यमाल मालाही मिल्की वे म्हणजे मिल्की वे म्हणजे मंदाकिनी या आकाशगंगेत आहे. त्याच्या बाजूला देवयानी ही आकाशगंगा आहे. जरा वेगळा विषय सांगतो. तर एवढ्या मोठा अवकाशाचा या पसारा मोठा आहे. त्यामध्ये आपली पृथ्वी 3ऱ्या नंबरचा ग्रह आहे. 8 ग्रह इतर आहे. सूर्य मोठा आहे. अशी सूर्यमाला, जी सूर्यमाला ज्या गॅलेक्सीमध्ये राहते म्हणजे मराठी शब्दाला आकाशगंगे, तिला मंदाकिनी म्हणतात. आणि त्याच्या बाजूला आहे ती देवयानी. असा आपला मोठा पसारा आहे ह्या विश्वाचा. तर या अवकाशात एका ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. किती महान व्यक्ती आहे. एका ताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिलं आहे. हा तो दिवस आहे 14 एप्रिल 2023. एवढ्या महात्म माणसाने हे संविधान लिहिलेलं आहे. आमच्या सरांनी अतिशय सुंदर 2च शब्दामध्ये 5 मिनिटामध्ये जे प्रास्ताविक सांगितलं की आपल्याला या संविधानाने काय दिलं ते आपल्या ओंजळीमध्ये मावणार नाही एवढं दिलं आहे. पण आपल्याला तेवढी जबाबदारी दिलेली आहे. ह्या देशामध्ये जी व्यवस्था होती ती बाजूला सारून ह्या देशाला समतेच्या वाटेवरती आणण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खूप मोठा आहे. तो प्रयत्न या ठिकाणी मी मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला जर काय केलं असेल तर जी सामाजिक बंधनं होती जी आमच्या युगपुरुषांनी मोडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्राचं बंधन मोडलं. धनाचं बंधन आमच्या शाहू महाराजांनी मोडलं. विद्येचं बंधन आमच्या ज्योतिराव फुल्यांनी मोडलं. ती पहिल्यांदा ही मनस्मृती भर चौकात जाळली आणि तो दिवस होता 25 डिसेंबर 1927. ती जाळली आणि हे कायदे नष्ट केले. पण केवळ जाळून थांबले नाहीत की आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात एक कायद्याचं पुस्तक, जे पुस्तकांना गुरु मानायचे, ग्रंथांना गुरु मानायचे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जाचक कायद्यांचं पुस्तक पहिल्यांदा जाळलं आणि त्याच हयातीत समतेवर आधारित असलेलं संविधान लिहिलं. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी एकाच हयातीत एकाच आयुष्यात केलेल्या आहेत. एक विषमतेच्या आधारित, वर्णव्यवस्थेच्या आधारित, जातीभेदाच्या आधारित, माणसाला माणूस म्हणून हीन लागणाऱ्या आधारित असलेली मनस्मृती जाळली आणि त्याच आयुष्यामध्ये समतेवर आधारित असलेलं संविधान लिहिलेलं आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्याचा पाया समतेवर आधारित आहे, बंधुतेवर आधारित आहे. म्हणून हे समजून घेणं काळाची गरज आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या मी थोडक्यात सांगतो की त्यांची ज्ञानाची कक्षा किती मोठी होती ती देखील सांगतो. स्वतःच असं मी म्हणेन की हा महामानव कोण होता त्याबद्दल एक कविता मी तुम्हाला सांगतो की कविता माझा आवडता प्रांत आहे. माझ्या पुस्तकातली 2 पुस्तके कवितेंवर आहेत, एक माझं वैचारिक पुस्तक आहे. तिथे एक कविता सांगतो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण तुम्हाला कळेल आणि तुम्हाला ते माहिती असेल. कविता अशी आहे की या भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो, या भूमीवर उभा राहता वज्र पुरुष तो, पहाड काळा कंपित झाला आणि लाविता हात तयाने, पहाड काळा कंपित झाला आणि लाविता हात तयाने, शब्दा शब्दामधून ज्याच्या उसळत आली नवी चेतना, पाण्यातून अंगार भडकला शब्दा शब्दामधून ज्याच्या उसळत आली नवी चेतना, मैली माती घेऊन उठती अभिमानाची एक गर्जना, मैली माती घेऊन उठती अभिमानाची एक गर्जना, शब्द तयाचे असे शुभंकर, शब्द तयाचे असे शुभंकर की दगडालाही फुटले अंकुर, शब्द तयाचे असे शुभंकर की दगडालाही फुटले अंकुर, नाव तयाचे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्याच्या पदव्या आहेत BA, MA, MSc, PhD, DSc, LLD, DLitt and Barrister of Law. एका व्यक्तीच्या नावापुढे त्याच्या नावासकट पदव्या वाचताना मला एका श्वासाचं अंतर कमी पडलं मित्रांनो. माझं नाव संदेश सकाराम सावंत, MA MA संपलो मी ना. तुमचं काय सो नाव असेल पुढं पदवी, ITI किंवा पॉलिटेक्निक असेल ते आपण संपतो अर्ध्या सेकंदात किंवा अर्ध्या श्वासात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि पदव्या परत वाचतो बघा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर BA, MA, MSc, PhD, DSc, LLD, DLitt and Barrister of Law. 2 वेळा विश्वास घेतला मित्रांनो. जर एका व्यक्तीच्या नाव आणि त्याच्या पदव्या
आपण वाचण्यासाठी 2 वेळा श्वास घेतो, एका श्वासाचं अंतर कमी पडतं, तर त्या व्यक्तीने एवढ्या पदव्या संपादन करण्यासाठी किती प्रयत्नाची पराकाष्ठा केली असेल, किती आयास तयास केला असेल, हे विद्यार्थी दशेमध्ये आपण समजून घेणं काळाची गरज आहे. आपले आईवडील एखादं पॉलिटेक्निक असेल किंवा एखादा कोर्स असेल 3 वर्षाचा 4 वर्षासाठी कर्ज काढून पोटाला चिमटा घालून आपल्याला टाकतात आणि आपला बाबू कॉलेजला येतो. पहिल्या वर्षी केटी लागते, केटी अजून पद्धत आहे ना, 2 विषय जातात, दुसऱ्या वर्षात जातो, परत 1 विषय जातो, तिसऱ्या वर्षी जातात आणि आमचा बाबू 3 वर्षाचा अभ्यासक्रम 5 वर्षे पूर्ण करतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची 1 पदवी घेण्यासाठी 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता आणि परदेशात राहणं शक्य नव्हतं. का दुसऱ्याच्या मदतीवर सयाजीराव गायकवाड असतील किंवा शाहू महाराज असतील यांच्या मदतीवर ते गेले होते. 8 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. परदेशात राहायचं कसं, खायचं कसं, कुटुंबाला पाठवायचं काय, समाजाचं करायचं काय. आपण 3 वर्षाचा अभ्यासक्रम 5 वर्षात पूर्ण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते परदेशात गेले, पण तेवढं राहू शकत नाही, तेवढे पैसे पुरू शकत नाहीत. मित्रांनो, या महामानवाने 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 11 महिन्यात फिनिश करून आलेले आहे. हा आदर्श आपण समोर ठेवणं गरजेचं आहे. केटीच्या भानगडीत पडायचं नाही. आपण जर संविधान दिन साजरा करत असू, छत्रपती शिवाजी महाराजांना बघत असू, कारण 15 वर्षी तोरणागड जिंकला शिवाजी महाराजांनी, 10व्या वर्षी छत्रपतीची वस्त्र आमच्या शाहू महाराजांनी घेतली आणि 18 वर्षात आमच्या ज्योतिराव फुलेंनी शाळा काढलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर आता मी सांगितलंच आहे. आपण केटी लावून घ्यायची नाही, शपथ घ्यायची की माझ्या वडिलांनी 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी मला शिकायला पाठवलं, तेवढ्या अवधीतच आपलं शिक्षण फिनिश करायचं. तरच संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सगळ्या महामानवांचा उल्लेख केला, त्यांचा विजय करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. मी अधिकारवाण्याने बोलतो कारण तुम्ही माझ्या लहान भावासारखे आहात, बहिणींसारखे आहेत. म्हणून आपण एका मोठ्या आदर्शाचा वारसा घेऊन जन्माला आलेली पिढी आहे. हा भारत देश लोकशाही मोठा देश असलेला आहे. आपण 62% तरुणांचा देश आहे. 62% तरुण ह्या देशात आहेत. आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि आपल्याला आदर्श काय लावलेले आहे की जगाला हेवा वाटावा असे आपले आदर्श आहेत. ही मालिका मी सांगत आलो ना, तर वर्धमान महावीर भगवान गौतम बुद्धांपासून अगदी बाबासाहेबांपर्यंत येऊन ठेपेल. एवढा मोठा आदर्शाचा वारसा लाभलेला आहे. सुफी संतांची परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे की ज्यांनी इस्लाममध्ये देखील ऐक्य नांदण्याचा प्रयत्न केला. आपल्या संतांची मोठी परंपरा लागलेली आहे आणि अशा परंपरेतले आपण वारसदार आहोत. आपण सूर्यकुलाचे लोक आहोत. आपण सूर्यकुलाचे लोक आहोत. म्हणून आपली जबाबदारी मित्रांनो फार मोठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मी त्यांच्या शिक्षणाविषयी बोललोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये जो संघर्ष केला, जे चटके सहन केले, त्या दुःखाचं, त्या जखमांचं कधी भांडवल केलं नाही. की जेव्हा संधी मिळाली तेव्हा सगळ्यांचं सोनंच केलेलं आहे. त्यांनी आपल्याला कोणते अधिकार दिलेत ते थोडक्यात सांगतो. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा. आपल्या देशामध्ये 12 धर्माचे लोक राहतात आणि 6000 जातीचे लोक राहतात, तितक्याच पंथाचे लोक राहतात. तरी देखील समानतेचं तत्व आहे. सर्व धर्मभाव, सर्व समभाव आहे. स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून धर्माचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या विचाराने तुम्ही जीवन जगू शकता, मग धार्मिक स्वातंत्र्य आहे. न्यायाविरुद्ध अन्याय, अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. कुणी जर आवाज उठवला तर आपण त्याला न्यायालयामध्ये जाऊ शकतो. हा अधिकार पहिल्यांदा नव्हता. इंग्रजांच्या काळात तर अजिबात नव्हता. आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, मतदानाचं स्वातंत्र्य आहे. व्यवसाय कोणताही करावा हे मला स्वातंत्र्य आहे. तुम्ही सोनार जातीचे नसाल तरी आपण सोन्याचं दुकान टाकू शकतो आणि आपण वाणी जातीचे नसलात तरी आपण किराणा मालाचं दुकान टाकू शकतो. कोणताही व्यवसाय अगदी वैध पद्धतीने म्हणजे परवानगी घेऊन आपण टाकू शकतो. म्हणजे व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्या विचार लेखाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून आपण अभिव्यक्त होऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आहे.
अशी 6 प्रकारची स्वातंत्र्य जी जगातल्या कोणत्याही घटकातल्या माणसाला आवश्यक आहेत, ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबको समान लिखा है. काय म्हटलं मी? हिंदू मुस्लिम शीख ईसाई सबको समान लिखा है, मिटा के जाति पाति भेदभाव, मिटा के जाति पाति भेदभाव बाबा साहब ने संविधान लिखा है, बाबा साहब ने संविधान लिखा है. बाबासाहेबांना आपण एक बघा एखाद्याचा सूड घेतो की त्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला होता, मोठा झाल्यानंतर त्याचा बदला घेईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप अपमान सहन करावा लागला होता. ते परदेशात शिकून मध्य प्रदेशाच्या इथे नोकरीला आले होते, सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये. मोठ्या अधिकार पदाची नोकरी होती ती, परंतु ते अधिकारी असताना देखील त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी त्यांच्याशी चांगला वर्तन करत नसत, चांगला विचार मांडत नसत. त्यांना फाईल असे फेकून द्यायचा एखादा शिपाई. पाणीसुद्धा त्यांना हात लावायला मज्जा होता, मुभा नव्हती. त्यांचा ऑफिसमधला शिपाई त्यांचं कधी टेबल पुसू द्यायचा नाही, त्यांना राहायला खोली मिळाली नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती नोकरी सोडली. ती नोकरी सोडली आणि एका बागेमध्ये येऊन एका झाडाखाली ढसाढसा रडले आणि तिथं प्रतिज्ञा केली. ती आज देखील संकल्पभूमी म्हणून तिथं प्रसिद्ध आहे. संकल्पभूमी. ती काय प्रतिज्ञा केली? मी एवढा उच्च विद्याभूषित आहे, एवढा शिकलेला आहे, जर मला असा अपमान सहन करावा लागतो तर बहुजन समाजातल्या अनेक जातीच्या लोकांना किती अपमान सहन करावा लागत असेल, किती भेदभाव सहन करावा लागत असेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले त्या झाडाखाली आणि ते म्हणाले की या देशातला जातीभेद, या देशातला वर्णभेद, या देशातला धर्मभेद, उच्च नीचता जरी बहुजन समाजाच्या वाट्याला येत असेल आणि ती मी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर ही प्रयत्न करून मी यशस्वी ठरलो नाही तर स्वतःला गोळी झाडेल. ती आज भूमी संकल्पभूमी म्हणून आज देखील त्या ठिकाणी डौलदारपणे उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला, पण तो वैर घेतला नाही, तर सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये असा अधिकार होता की जे फक्त कर भरतात, देशाला टॅक्स भरतात, त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. पण बाबासाहेबांनी ते केलं नाही. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, अगदी 200 रुपये कमवणारा आमचा मजूर असू दे किंवा दिवसाला करोड रुपये कमवणारा टाटा असू दे किंवा अंबानी असू दे, सगळ्यांना एक मताचा अधिकार आहे. 200 रुपये कमवणारा आमचा मजूर एक मत देतो आणि टाटा किंवा आमचे बिर्ला किंवा आमचे अंबानी करोडो रुपये त्यांचा दिवसाला इन्कम आहे, ते देखील एक मत देतात. हा समानतेचा जो धागा आहे तो त्यांनी शिवाजी महाराज, शाहू फुले यांच्याकडून घेतलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना समान लिखा आहे असं म्हटलेलं आहे. ह्या संविधानामध्ये आपण जी उद्देशिका वाचली त्यामध्ये सार्वभौमेचा अर्थ असा आहे की या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं, अनेक आक्रमणांचं राज्य होतं, पण आता हा देश सार्वभौम झाला आहे. सार्वभौमेचा अर्थ या देशावर कुणाचंही राज्य नाही, हा त्याचा अर्थ आहे. समाजवादी आणि म्हटले ना आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम समाजवादी. समाजवादी म्हणजे इथला गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, ह्या सगळ्यांना ह्या देशाच्या संपत्तीवरती समान हक्क आहे, म्हणजे समाजवादी. धर्मनिरपेक्ष म्हणजे या देशाने कोणत्या एका धर्माचा पुरस्कार केले नाही, तर सर्व धर्म समान पातळीवर ठेवलेले आहे. 12 धर्माचे लोक आहेत, 6000 जातीचे लोक आहेत, त्यांना समान पातळीवर ठेवले म्हणून धर्मनिरपेक्ष. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. अब्राहम लिंकनची व्याख्या स्वीकारलेली आहे. या देशाचा कारभार करण्यासाठी लोकांकडून नियुक्त केलेले लोक हा देशाचा कारभार करतील म्हणजे लोकशाही. प्रत्येक नागरिकाला गणराज्य म्हणजे काय? आपले 28 राज्य आहेत, त्यांचा एक गण परिषद आहे. हा वारसा प्राचीन भारताचा आहे. अगदी बुद्धाच्या काळात, वर्धमान महावीराच्या काळात देखील लोकशाही होती. 16
महाजनपदी होती, तिथं देखील शलाका म्हणजे आवडत्या माणसाचं नाव लिहून ते नाव नंतर संध्याकाळी काढलं जायचं आणि राजा घोषित करायचा. ही लोकशाहीची परंपरा, गणराज्याची परंपरा प्राचीन भारतातून घेतलेली आहे. वर्धमान महावीर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, सम्राट हर्षवर्धन असेल, हे सगळे आपल्या चीनी प्रवाशाने लिहून ठेवलं आहे युआंग शांगने. ही त्यावेळची परंपरा, ती परंपरा या ठिकाणी घेतलेली आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक न्याय, प्रत्येकाला सामाजिक न्याय असला पाहिजे. कुठल्याही जातीवरती अन्याय होणार नाही. ह्या राज्यघटनेच्या 12व्या, 13व्या, 14व्या, 15व्या आणि 16व्या कलमात म्हटलेले. आज देखील आपण काही लोकांना राजा, महाराजा, छत्रपती म्हणतो. संविधानाला ते मान्य नाही. 12व्या कलमातच सांगितलेलं आहे ही राजा, महाराजा ही सगळी आता पद रद्द केलेली आहेत. आपली सगळी संस्थानं विलिनीकरण झालेली आहे. 14व्या त्या कलमामध्ये ते आहे. त्यानंतर आपले विचार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. श्रद्धेचं आणि उपासनेचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्हाला उपासना करण्याचं, श्रद्धा ठेवण्याचं, पूजा करण्याचं, पूजा न करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे संविधान तुम्हाला स्वातंत्र्य देतं. जे संविधानाला विरोध करतात त्यांना विरोध करण्याचं स्वातंत्र्य देखील संविधान देतं. काय म्हटलं मी? संविधानाला सपोर्ट करणारे, संविधान मान्य करणाऱ्यांना संविधान अधिकार देतच, पण संविधानाला विरोध करणाऱ्याला विरोध करण्याचं देखील स्वातंत्र्य येतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता देखील असला पाहिजे. एक छान वाक्य आहे, आय मे नॉट ॲग्री विथ यू बट आय रेडी टू डाय. यू वॉन्ट टू से, वॉन्ट टू से. म्हणजे काय? माझ्या विचारापेक्षा तुझा विचार वेगळा असेल, तो मला मान्य नसेल, पण तुला तो मानण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जर तो कुणी थांबवत असेल तर मी मरायला देखील तयार आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे विरोधकाला त्याचा विचार मांडण्याचा देखील या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. माझ्यापेक्षा तुमचं मत वेगळं असेल, पण तुम्हाला मांडायचा नक्की अधिकार आहे. एवढं आपली प्रगल्भ ही लोकशाही आहे. हे चीनच्या देशात नाही आहे, हे चीनमध्ये नाही. चीनची प्रगतीचे ढोल आपण खूप जण वाचतो, ऐकतो, पण चीनमध्ये 4 मॉड्युलायझेशन आहे. आधुनिक शेती आहे, आधुनिक लष्कर आहे, आधुनिक शिक्षण आहे, परंतु आधुनिक लोकशाही तिथे नाही आहे. ती आपल्या देशामध्ये आहे. हे आपलं महात्म्य आहे, हे आपलं मोठेपण आहे, हे आपण जपलं पाहिजे. आणि म्हणून ही एकता आणि अखंडता राखण्याची, बंधुत्व राखण्याची आम्ही काय करतो आहे? तर आम्हीच संकल्प करतो आहे, असं या संविधानाच्या प्रियांबलमध्ये म्हटलं आहे. आणि म्हणून मी दुसरं विधान सांगतो. हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही मित्रांनो. हा देश कुठल्या नरेंद्रांचा नाही. हा देश कुठल्या देवेंद्रांचा पण नाही. हा देश कुठल्या फडणवीसांचा नाही. हा देश कुठल्या पवारांचा नाही. हा देश कुठल्या चव्हाणांचा नाही. हा देश कुठल्या गायकवाडांचा, कांबळेंचा नाही. हा देश तुमचा, माझा आणि या साऱ्यांचा आहे. कारण आपल्या संविधानाची सुरुवातच आहे आम्ही भारताचे लोक. काय म्हटलं आहे? आम्ही, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करतो, सर्वांना न्याय हक्क देतो आणि ही राज्यघटना, हे संविधान स्वतःप्रत अर्पण करतो. कुठल्या देवाला, कुठल्या प्रेषिताला, कुठल्या पंथाला, कुठल्या गुरुला, कुठल्या सद्गुरूला ती मानावेच आपण, त्याला अर्पण न करता आम्ही स्वतःप्रत अर्पण करतो. म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. या राज्यघटनेमध्ये कुठल्याही जेंडरला, कुठल्याही लिंगाला मोठं स्थान दिलेलं नाही. की पुरुष प्रधान नाही, स्त्री प्रधान नाही. स्त्री, पुरुष किंवा तृतीयपंथी असो, हे सगळे एका पातळीवर ठेवण्याचं काम ह्या संविधानाने केलेलं आहे. मग तो स्त्री असो, पुरुष असो किंवा ट्रान्सजेंडर असो. म्हणजे आपली संविधान ही लिंगभेदाच्या पलीकडे, जातीभेदाच्या पलीकडे, धर्मभेदाच्या पलीकडे, पंथभेदाच्या पलीकडे, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन ह्या जगामध्ये नवा आदर्श निर्माण करत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आपण स्वीकारलं पाहिजे. दुसरी इच्छा अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेत येण्यासाठी फार मोठ्या माणसांनी प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधान सभेत निवडून गेले ते पश्चिम बंगालच्या प्रांतातून निवडून गेले होते. आणि 14 ऑगस्ट 47ला भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि ऑटोमॅटिक बाबासाहेब हे पाकिस्तानच्या राज्यघटनेवर गेले.
आणि ते पुन्हा आले पाहिजे म्हणून गांधीजींनी आग्रह धरला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या राज्यघटनेवर पुन्हा आणण्यात आलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 9 डिसेंबर 1946चं जे भाषण आहे त्यामध्ये त्यांनी जे मांडलेले विचार आहेत ते सगळ्यात मार्गदर्शक ठरलेले विचार आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईची बॅरिस्टर रायकर यांची जागा रिक्त करून या ठिकाणी बॅरिस्टर जयकरांची जागा रिक्त करून या ठिकाणी आणलेलं आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्म्य ओळखून आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या अनेक राज्यघटनांचा अभ्यास केला होता की आपण जे संसदीय लोकशाही म्हणतो की संसदीय रीतीने आपला देश चालवला पाहिजे, हे इंग्लंडचं तत्त्व आहे. पण तिथली मात्र वंश परंपरा राज्यशाही नष्ट केली. आपण माणसाला केंद्रभूत मानलेलं आहे आणि आपल्याला मूलभूत अधिकार दिले, ते आपल्या अमेरिकेचं तत्त्व आहे. स्वातंत्र्य समता बंधुत्व कुणी म्हणतं की फ्रेंचचं तत्त्वज्ञान आहे, ते आपल्या मूळ गाभा घटकात आहे. कारण आपल्या महावीरांच्या, बुद्धाच्या, ह्या सगळ्यांच्या काळात स्वातंत्र्य समता बंधुत्व होतं. अशा सगळ्या देशातली चांगली तत्त्व, आपल्या देशातला गौरवशाली इतिहास, आपल्या प्राचीन भारतातले गौरवशाली तत्त्व एकत्र करून हे संविधान एकत्र निर्माण केलं आहे. मित्रांनो, हे संविधान 395 कलमांचं आहे. त्याच्यात 18 परिशिष्ट आहेत, त्याचे 12 भाग आहेत आणि 6546 पानांचा तो दस्तऐवज आहे. 6546 पानांचा दस्तऐवज आहे. अनेक लोकांच्या सूचना आहेत, त्यांना दिलेली उत्तरं आहेत, 12 अधिवेशनं आहेत, प्रत्येक शब्दावरती विचार केलेला आहे. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा तो मोठा प्रयत्नांचा काळ आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहेत हे संविधान लिहिण्यासाठी. ते प्रदीर्घ आहे, परंतु ते कधी बदलणार नाही असं नाही आहे. ते लवचिक देखील आहे. आपल्याला गरजेनुसार काही बदल करण्याचा देखील तुम्हाला मुभा आहे. आता स्कायबर कॅम्प हा मुद्दा तेव्हा नव्हता, आज नव्याने आलेला आहे. म्हणजे नव्या परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचा अधिकार देखील तुम्हाला दिलेला आहे. ही संसदीय शासन पद्धती जी आपण स्वीकारलेली आहे ती आदर्श जीवन पद्धती आहे. लोकशाहीची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे हा विचार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याची काही तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो की आपल्या आई, वडील, आजोबा, आजी यांच्या आपण सानिध्यात राहतो, परंतु आपल्या कुटुंबामध्ये बाबासाहेब असे म्हणतात की तुमच्या कुटुंबात लोकशाहीची सुरुवात झाली पाहिजे. तुमची एखादी मुलगी एखादा विचार मांडत असेल तर तो ऐकला पाहिजे. आपला मुलगा जर एखादा विचार मांडत असेल तर तो ऐकला पाहिजे. आपली पत्नी जर एखादा विचार मांडत असेल तर तो ऐकला पाहिजे. आपली एक बहीण, शिकणारी बहीण असू दे, न शिकणारी मुली बहीण असू दे, विचार मांडत असेल तर ऐकला पाहिजे. म्हणजे लोकशाहीची सुरुवात बाबासाहेब म्हणतात की घरापासून झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही मुलाला, कुठल्याही आपल्या स्त्रीला, कुठल्याही आपल्या बहिणीला, मुलीला आपण लोकशाही प्रणितच बनवलं पाहिजे. लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्याची सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे. आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मी दुसरं एक सांगतो, आता नवीन निवडणूक आहे. मला माहिती तुम्हाला वेळ झाला, मी पटापट मुद्दे घेतो की मतदानाचा अधिकार आपण बजावला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाच्या आधी इंग्लंड देशाने लोकशाही स्वीकारली होती. पण मित्रांनो, गंमत सांगतो, 1921 पर्यंत की मॅग्ना चार्टापासून लोकशाही सुरुवात झाली. त्याच्या मुद्द्यात मी गेलो तर अजून त्याचा 1200 वर्षाचा काळखंड आहे. तर मॅग्ना चार्टापासून त्यांनी लोकशाही स्वीकारली. एका राजाला फाशी दिली आणि सांगितलं राजा कसा पाहिजे तर जनतेचा सेवक असला पाहिजे. ही मॅग्ना चार्टापासून इंग्लंडने लोकशाही स्वीकारली. परंतु मित्रांनो, गंमत अशी आहे की इंग्लंडमध्ये 1921 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. सगळ्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. जर पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे मग आम्हाला का मतदानाचा अधिकार नाही? तर त्यावेळी स्त्रिया रस्त्यात उतरल्या. त्यांच्या पुरुषांनी, घरातल्या पुरुषांनी, भावाने, पतीने, वडिलांनी त्या स्त्रियांना झोडलं होतं, मारलं होतं आणि म्हटलं होतं तुला कशाला मतदानाचा अधिकार पाहिजे. बघा काय महत्त्व आहे ते की इंग्लंड या देशामध्ये स्त्रियांना 1921 पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता, की ज्याने 12 वर्षे पूर्वी लोकशाही स्वीकारली. पण 1921 पर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार इंग्लंडच्या स्त्रियांना नव्हता. आपल्या राज्यघटनेने पहिल्याच दिवशी देऊन टाकलेलं आहे. केवढे प्रगल्भ विचार आहे की स्त्रियांना लोकशाहीचा मतदान करण्याचा अधिकार 18 वर्षी देऊन टाकलेला आहे. अमेरिका आधुनिक लोकशाहीचं प्रणित मानणारा देश आहे. तिथे 1962 पर्यंत काळ्या वर्णाच्या स्त्रियांना आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1962 पर्यंत मार्टिन लुथर किंग जन्माला आले आणि म्हटले आय हॅव अ ड्रीम, आम्ही स्वप्न पाहत आहोत की आम्ही समानतेने एकत्र राहू.
आय हॅव अ ड्रीम आम्ही एका हॉटेलमध्ये बसून चहा पिऊ. आय हॅव अ ड्रीम आम्ही एका गोऱ्याच्या हातात हात घेऊन चालत जाऊ. आय हॅव अ ड्रीम आम्ही एका ठिकाणी गोऱ्यांबरोबर काम करू. असं तो मार्टिन लुथर किंग बोलला. आणि अनेक वर्षानंतर आमचा बराक ओबामा राष्ट्रपती झाला आणि ते म्हणाले येस आय कॅन. अर्थ समजतो ना. मार्टिन लुथर किंग म्हणाला आय हॅव अ ड्रीम, माझं स्वप्न आहे की एकत्र गोऱ्यांबरोबर आम्ही चालत जाऊ, फिरत जाऊ, एकत्र चहा पिऊ, एकत्र नोकरी करू, एकत्र सगळं करू. आणि ते स्वप्न पूर्ण करायला अनेक वर्ष लागली, शेकडो वर्ष लागली. आणि मग बराक ओबामा कुठेतरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि तो म्हणाला येस आय कॅन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही गोष्टी एकाच वेळी करून टाकल्यात. आणि 1962पर्यंत काळ्या वर्णातल्या लोकांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये नव्हता. पण आमच्या भारत देशाने भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून स्त्रियांना, पुरुषांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला. जोरदार टाळा इथे वाजवा. हा बेसिक फरक आपण समजून घेणं गरजेचं आहे की अनेक प्रगत देशातल्या लोकांना मतदानाचा अधिकार मागून मिळवावा लागला, झगडून मिळवावा लागला, स्त्रियांनी मार खावा लागला स्त्रियांना. पण आमच्या देशाने मात्र एवढा प्रगल्भ विचार करून पहिल्याच दिवशी सर्व स्त्रियांना मतदान यादी आधी तयार झाली, नंतर राज्यघटना, नंतर अंमलात आली. केवढं मोठं काम आहे. राज्यघटना निर्माण होण्याच्या आधीच आमचं मतदान प्रक्रिया सुरू झाली, मतदानाची यादी तयार झाली होती. आपल्याकडे कुठलीही आयडेंटिटी नव्हती की लकेश्री सर, त्यांचा मुलगा, त्यांची आई, त्यांचे वडील अशा संदर्भाने मतदान यादी तयार झाली. आणि पहिल्याच दिवशी आपला मतदानाचा अधिकार झाला. 1992 साली आपली पहिली निवडणूक झाली. हा धागा, हा वारसा, हे महात्म्य आपण समजून घेणं काळाची गरज आहे. तर आपल्याला यातलं महत्त्व कळेल की आपण अशा एका समानतेच्या तत्वावर जगत आहोत की आपला देश, मी गॅरंटीने सांगतो, हा देश संपूर्ण जगामध्ये अग्रस्थानावर नक्की असणार. कारण त्याचं कारण आपण मोठ्या लोकशाहीचे पाईक आहोत. एका मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आहोत आणि हा तरुणांचा देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं भारतीय संविधान, जे समानतेचं तत्त्व, जे महापुरुषांचे विचार आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. म्हणून आपण गॅरंटी, आपण हा देश अनेक अर्थाने, आर्थिक अर्थाने, सामाजिक अर्थाने, राजकीय अर्थाने, उद्योगधंद्याच्या अर्थाने हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. मी एक शेवटचं उदाहरण देतो आणि मी थांबतो. आणि अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि त्याच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान हा प्रांत, मुस्लिम बहुल असलेला प्रांत, केवळ मुस्लिम धर्मासाठी वेगळं राज्य निर्माण झालं, वेगळं राष्ट्र निर्माण झालं. एकाच वेळी निर्माण झाली. 14 तारखेला पाकिस्तान, 15 तारखेला आपण. त्या देशामध्ये एकच धर्माचे लोक आहेत, काही लोक कमी धर्माचे आहेत. एक सलग भूप्रदेश आहे, संस्कृती समान आहे. आणि आपला देश जो 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला, 12 धर्माचे, 6000 जातीचे, शेकडो पंथाचे, तेवढीच वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळी संस्कृती आचरणशीलता असणारे आपल्या देशात विविधतेने नटलेले लोक आहेत. बघा बेसिक फरक. म्हणजे तो देश एका धर्माचा, एकाच पंथाचा किंवा एक सलग भूप्रदेश आहे. आमची भौगोलिक देखील विषमता आहे. काही ठिकाणी उंच सकल भाग आहे, काही ठिकाणी डोंगराळ भाग आहे, कुठे सपाट जमीन आहे, की दर्याखोरे नटलेला देश आहे. भाषा वेगळ्या, पंथ वेगळे, जाती वेगळ्या, धर्म वेगळे, अशा विविधतेने नटलेला आमचा देश. आणि तो देश, प्रगती कुणाची व्हायला पाहिजे होती? त्यांची झाली पाहिजे होती ना. मग अशावेळी पाकिस्तानची एक ज्येष्ठ लेखिका, तिचं वाक्य सांगतो आणि टाळ्या वाजवायचं आणि माझं भाषण लगेच संपवणार. आयशा सिद्दीकी, पाकिस्तानची ज्येष्ठ लेखिका, आपल्या भारतात आली आणि तिला पत्रकारांनी प्रश्न विचारला की 14 ऑगस्टला तुमचा देश स्वतंत्र झाला, एका धर्माचे लोक तुम्ही, एकाच सलग भूप्रदेशात राहतात, तुमचा सलग सांस्कृतिक वारसा देखील एक समान आहे, पण तुमची परिस्थिती आज अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे, पण तिथली आर्थिक परिस्थिती लई बेकार आहे. पण आमच्या देशामध्ये 28 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश, डोंगराळ प्रदेश पण आहेत, उंच सकल भाग आहे, मैदानी प्रदेश आहे, किनारपट्टीचा प्रदेश आहे, 12 धर्म, 6000 जाती, शेकडो पंथ, आणि एवढी भौगोलिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, भाषिक विविधता असताना आमचा देश
आज 4थ्या नंबरवर आहे, GDPच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकावर आहे. काय त्यातलं काय इंगित असेल, काय कारण असेल? एका देशाने मोठी प्रगती केली आणि एका धर्मावर आधारित असलेल्या राष्ट्राने का प्रगती करू शकला नाही? आयशा सिद्दीकीने दिलं उत्तर आहे का? आयशा सिद्दीकी म्हणाली, ये कबूल है, ये कबूल है, हमारे पास जीना भी थे, ये कबूल है, हमारे पास जीना भी थे, हमारे पास मौलाने भी थे, हमारे पास पूरी कायनात थी. ये नशीब. हमारे पास ये कबूल है, हमारे पास जीना भी थे, हमारे पास मौलाने भी थे, हमारे पास पूरी कायनात थी, लेकिन तुम्हारे पास बाबा साहब थे, हमारे पास बाबा साहब नहीं थे, जिन्होंने भारत का स्वरूप. काय म्हटलं तिने? तुम्ही विविधतेने नटलेला होतात, पण तुमच्या मध्ये बाबासाहेब नावाचे महामानव होते. त्यांनी या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा अभ्यास केला होता आणि या सगळ्यांना एकत्र आणणारं, समतेचं तत्त्व देणारं संविधान लिहिलं. आमच्याकडे मात्र त्यासारखा, त्या तोडीचा माणूस नव्हता, म्हणून आमची ही परिस्थिती आहे. मित्रांनो, एका वाक्यातून एका शेजारी कधी शेजाऱ्याला चांगलं म्हणत नाही, माहिती आहे ना? एका शेजारच्या देशातील महान लेखिकेने हे एक विधान जे केले ना, त्यातच सगळे महत्त्व सामावलेलं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. मी जे काही बोललो असेल ते आमचे लकेश्री सर, माझ्यापेक्षा ज्येष्ठ सर आहेत, त्यांच्या सानिध्यातून जे वाचलं, जे अनुभवलं, ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि जे काही चुकलं असेल, जे योग्य आहे ते त्यांच्यासारख्या सानिध्यातून आलेलं आहे. हे ओठातलं नाही, ते पोठातून आलेलं आहे. आणि जे काही चुकलं असेल ते फक्त माझं असेल. आणि या नोटवर आपण सगळ्यांनी, आम्ही भारताचे लोक म्हणून, वी द पीपल ऑफ इंडिया हे तत्त्व समोर ठेवून समतेचा, बंधुतेचा, न्यायतेचा, धर्मनिरपेक्षतेचा, समानतेचा हा धागा पकडून त्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिराव फुले ह्या सगळ्यांचा धागा ज्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आणलेला आहे, त्याचे पायी बनाल. आणि ते सौभाग्य, हे समतेचं सौभाग्य आम्हाला बघायला सुभाग्य प्राप्त होईल, अशी सदिच्छा व्यक्त करतो. ह्या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये मी याचा विद्यार्थी आहे. मी निकम साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे शिक्षण देण्याचं मुभा दिली, नाहीतर आम्ही रत्नागिरी चिपळूणला जाऊन शिक्षण घेऊ शकलो नव्हतो. इथल्या या जाणकार मंडळी मला संधी दिली आणि मी सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि माझे लांबलेलं प्रास्ताविक म्हणा, माझं मनोगत म्हणा, मी भाषण किंवा व्याख्यान म्हणणार नाही, ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय बोलणार या विषयावरती? कसे आभार मानायचे सावंत सरांचे? कसे मानायचे? पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, सावंत सरांचे जोरदार टाळ्या. सावंत सरांनी आपल्या ओघवत्या भाषेमध्ये, आपल्या प्रखर भाषेमध्ये या संविधानाचे विचार मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो,